बहिणीला चिठ्ठी दिली म्हणून संतप्त विधी संघर्षग्रस्त बालकाने 18 वर्षीय तरुणास त्याच्या घरासमोरच चाकूने सपासप 2 वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना काल रात्री 8:30 वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील पारनेर गावात घडली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अंबड तालुक्यातील पारनेर गावात मयत पवन संतोष बोराटे आणि आरोपी हे एकाच गल्लीत राहत असून पवन हा आरोपी असलेल्या विधी संघर्ष बालकाच्या बहिणीस छेडछाड काढायचा तर कधी चिठ्ठ्या द्यायचा। त्यामुळे मयत पवन आणि आरोपीत नेहमी खटके उडायचे। काल शनिवारी देखील दोघात वाद झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे। जेसीबी चालक असलेला पवन हा काल रात्री आपल्या घरी असताना विधी संघर्ष बालकाने पवनला घराबाहेर बोलवले। पवन जसा घराबाहेर आला तसा काही कळायच्या आतच विधी संघर्ष बालकाने सोबत आणलेल्या चाकूने पवन बोराटेच्या पोटावर 2 वार केले। त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पवनला जालना येथील रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यात मृत घोषित केले। दरम्यान मयताचे वडील संतोष बोराटे यांच्या फिर्यादीवरून विधी संघर्ष बालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुर्ले हे करतायत। घटना घडली। माझं नाव आतिश राधाकिसन राडगावकर। मयताचं नाव पवन संतोष बोराटे, माझा भाचा आहे। त्याला पारनेरमध्ये 4 ते 5 जणांना मिळून त्याच्या पोटामध्ये चाकू फसवला। कुठे झाली ती घटना? पारनेरमध्ये, तालुका अंबड, पारनेरमध्ये झालेलं आहे। आमची इच्छा आहे की आरोपीला लवकरात लवकर अटक करणे। आम्ही आता सध्या जालन्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे। जोपर्यंत आरोपी अटक करीत नाही तोपर्यंत आम्हाला डेड बॉडी हे करायचे नाही, न्यायचे नाही। काय कारण होतं? वाद वगैरे काय झाला होता? काय वाद वगैरे काहीच नाही। 4-5 जणांनी नवीन आलेत आणि मारहाण केली।